हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। बेळंकीत क्रांती दिनाच्या कार्यक्रमातच नियोजनाची नाही क्रांती, मातब्बरांची पाठ, ग्रामस्थांची अल्प उपस्थिती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत जनसंवाद अभियान राबविण्यात येत आहे। याच अभियानाचा भाग म्हणून मिरज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बेळंकी येथे क्रांती दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला। उत्साह मात्र आयोजकांमध्ये होता की नियोजनात, हा प्रश्न कार्यक्रम संपेपर्यंत पडला होता। भर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी शहरातून व इतर गावातून नेते दाखल झाले। मात्र कार्यक्रमाचे नियोजन पाहता क्रांती दिन साजरा करताना नियोजन व्यवस्थेतच काहीशी क्रांती झाल्याचे चित्र दिसून आले। कार्यक्रमाची घडी बसवताना आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाल्याची चित्रे दिसून आलीत। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला काँग्रेसचे मातब्बर नेते उपस्थित राहतील अशी अपेक्षा असतानाच खासदार विशालदादा पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंहदादा सावंत, शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, जितेश कदम या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली। नेत्यांनी कार्यक्रमाला दुरूनच सलाम केला की काय, कार्यक्रमाचे नियोजन पाहून स्वतःच अंतर ठेवले, याची चर्चा मात्र रंगली होती। त्यातच ज्या बेळंकी गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याच गावातील ग्रामस्थांची उपस्थितीही अपेक्षेपेक्षा इतकी दिसून आली नाही। त्यामुळे काँग्रेसचा जनसंवाद अभियानाचा कार्यक्रम होता की जनतेपासून संवादाचा विराम होता, अशी परिस्थिती होती। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली। त्यामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमात इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसत असताना काँग्रेसचेच काही मातब्बर गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। मिरज तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात काँग्रेसची संघटनात्मक पकड पूर्वी इतकी मजबूत राहिली आहे का? स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये पक्षाविषयी उत्साह कमी झाला आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थितीत ग्रामीण भागातील काँग्रेसचे कार्यक्रम नेमके कोणाच्या भरवशावर चालणार, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत। क्रांती दिनाच्या निमित्ताने जनसंवादाचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला असला तरी बेळंकीतील कार्यक्रमाने काँग्रेसच्या संघटनात्मक नियोजनावर आणि ग्रामीण भागातील उपस्थितीवर काहीसे प्रश्नचिन्ह उभे केले आहे। त्यामुळे आता पुढील 15 ऑगस्टपर्यंतच्या अभियानात काँग्रेस हा जनसंवादाचा गॅप भरून काढते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।